ओपनच्या मैदानात तिरेकवाडीमध्ये आपलं 1 नंबरचा मानकरी झाला. बरं, आपल्या बैलाचं नाव सांगा. आपल्या बैलाचं नाव माणिक 4x4. माणिक 4x4. हा किती खांद्याने पळतो? हा दोन्ही खांदी पब्लिकचा बादशाह, त्यामुळे त्याला 4x4 म्हणते. 4x4. आज कोणाच्या नावावर गाडी पळाली होती? आज गाडी ओमकार येळे तिरेकवाडी यांच्या नावाने गाडी पळालेली. ते सेमीला कसं काय? सेमेला कडन गाडी होती. हां, 1 नंबर गाडी पळाली, सुट्टा निकाल घेतला. सुट्टा नंतर शेवट फायनलला फायनलला बी आता 1 नंबर 1 नंबर सुट्टा घेतला. बरं, गाडी कोण ड्रायव्हर कोण होतं? गाडीचा ड्रायव्हर मुशरफ ड्रायव्हर बुध. मुशरफ ड्रायव्हर बुध. हो, ड्रायव्हिंग 1 नंबर. 1 नंबर. बरं, काय सांगचाल त्या आनंदाचा वेगळाच 1 नंबर केल्याबद्दलचा? आनंद म्हणजे काय आहे की आज गावातलाच बैल होता. हां, गावच्या बैलाला गुलाल करून दिला, त्यामुळे भरपूर आनंद झाला. बरं झालं, 1 नंबर झालं. हो, बरं, पहिली मैदानं किती केले आणि त्यापर्यंत लगातार? मैदानामध्ये आता सांगण्या एवढी मोजा यायची नाही, एवढी गुलाल यायची. गुलालच सगळ्या मैदानात करतो. जवळजवळ मागल्या सीजनला 13 गाड्या 2 व्हीलर जिंकलेत. मग काय म्हणत होता तुम्ही? तर दुसऱ्या बकासूरच्या नंबरचा दुसरा नंबर तर एक महाराष्ट्रात एकमेव बैल असा आहे की बकासूर, बकासूर. हां आणि त्याच्या मागे हा माणिकराव. हां, त्याच्यानंतर हा माणिकरावचा नंबर असा काढणार. आज बैल पळाला तरी उद्या पळणार हा माणिकराव आणि बकासूर. हा, म्हणजे रोज बैल जरी पळायचं म्हटलं तरी हा, बकासूर आणि माणिकराव पळतात. सर्वसामान्याचे बैल घेऊन पळणारा बैल आहे महत्वाचं म्हणजे. सर्वसामान्य गरीबाच्या बैलाला उजेडात आणणारी जर बैल कोण महाराष्ट्रात असतील तर माणिक, बकासूर एक असे ठराविक बैल आहेत. वाघेरीचा बाजार एक बरेच बैल आहेत तसे, पण 1-2-4 बैल अशी आहेत की 2-3 दिवसाला म्हणले तरी पळणार, पळून सर्वसामान्याच्या बैलात गुलाल घेणारी बैल आहेत. मोठ्यांच्यात वरच्या पैऱ्यात पळून कोण पण गुलाल घेतं. आजकाल सर्वसामान्याचे छोटी छोटी बैल घेऊन गुलाल घेणं आणि 1 नंबर करणं कुठल्याही बैलाचं काम नाही. बरं, नमस्कार, धन्यवाद आपल्याला मोलाचा वेळ दिल्याबद्दल. थँक्यू, धन्यवाद.